आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी। प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। पीर साहेब असून गादी नाही, दर्गा आहे पण चांद किंवा पंजा नाही। सातारा जिल्हा खटाव तालुका, ग्रामपंचायत हातगुण या गावची एक वेगळीच ओळख आहे आणि प्रत्येक मानवाने या गावातील रहिवासी नागरिकांचा आदर्श घ्यावा अशी या हातगुण गावची एक वेगळीच ओळख आहे। इथे फार पूर्वी सासू आणि सून मानाबाई आणि ताराबाई या दोघांची दर्ग्यासमोरच समाधी आहे आणि म्हणूनच हजरत पीर राजे बागसवार यांच्या दर्ग्याच्या परिसरामध्ये 50 मीटरच्या आतच हिंदू धर्माचेही देवस्थान आहे। श्री सटवाई देवी मंदिर डाव्या बाजूला असून उजव्या बाजूला श्री वेताळ गुरुचे मंदिर आहे। याच कारणाने या दर्ग्याची एक वेगळीच ओळख आहे। या मागच्या एका वेगळ्याच दंतकथेचे सत्य जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमातून। हा नमस्कार, मी पीरसाहेब देवस्थान विश्वस्ताचा एक सदस्य आहे। माझे नाव आहे शंकर बळराम लावंड सर आहे। मी मुख्याध्यापक या पदावरून रिटायर झालोय आणि माझ्या माहितीप्रमाणे या दर्ग्याचा जीर्णोद्धार करत असताना त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी प्रत्येक गोष्टी तिथं सहभागी झालेलो आहे। सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला जो मुद्दा पाहिजे की हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्याचं प्रतीक म्हणून हा जो दर्गा तुम्ही विचारताय, तर त्याचं रिअली फॅक्ट हे आहे की इथं केवळ मुस्लिम, केवळ हिंदू, केवळ अमुक एका जातीची माणसं या ठिकाणी येत नाही। 18 पगड जाती, महार, मांग, चांबार, आलुतेदार, बलुतेदार इथपासून ते मुस्लिम, हिंदू सगळ्या धर्मातले जातीतले लोक या ठिकाणी येत असतात। इथं हा जो बाबांचा दर्गा आहे, तो दर्गा परिसर तुम्ही पाहिला नीट तर माझ्या डाव्या बाजूला एक म्हसोबाचं मंदिर आहे। या स्टेजवरती पलीकडच्या बाजूला, त्याच्या पलीकडच्या बाजूला सटवाईचं मंदिर आहे। त्याच्यानंतर माझ्या उजव्या बाजूला एक वेताळचं मंदिर आहे। या वेताळ मंदिरामध्ये सटवाई मंदिर, म्हसोबाचं मंदिर आणि त्यामध्ये बाबांचा दर्गा, पाठीमागच्या बाजूला जी कबर आहे ती बाबांची कबर आहे। इथं सर्व जाती धर्माचे लोक येत असतात। वर्षातून या ठिकाणी ही पालखी आहे, आतमध्ये पालखी ठेवलेली आहे, त्याच्यातून बाबांची 2 वेळेला मिरवणूक निघते। एक उरसाच्या निमित्तानं बाबांची पालखी ही सवाद्य मिरवणूक झेंड्यासह, पालखीचे झेंडे इथं असतात। इथं एक बेलदार समाजाचा झेंडा, तो मानाचा झेंडा आहे। ताराबाई मानाबाई त्यांचा एक झेंडा आहे, तो पुढे असतो। त्याच्यानंतर आलुतेदार, बलुतेदार, मांग यांचा एक झेंडा पुढे असतो, ते पुढे असतात। त्याच्या पाठीमागं बाबांची पालखी असते आणि त्याच्यानंतर त्याच्या सगळ्याच्या पुढं अश्व, घोडे असतात आणि त्याच्यानंतरही सवाद्य मिरवणूक निघते। वर्षातून 2दा मिरवणूक निघते। एक तर उरसाच्या निमित्तानं झेंडा ज्या दिवशी असतो म्हणजे पालखी, त्या दिवशी सवाद्य मिरवणूक असते आणि दसऱ्याच्या वेळेला अशीच प्रदक्षिणा गावच्या शिवारातून प्रदक्षिणा ही बाबांची पालखी सवाद्य मिरवणूक निघून पूर्ण दर्ग्यामध्ये येत असते। जयराम स्वामीचं वडगाव हे बाबांचं प्रमुख स्थान तिथं आहे, मूळचं स्थान तिथं आहे। आणि त्याच्यानंतर इथं बाबा आले की ताराबाईच्या भक्ती खातर या ठिकाणी अश्वरूढ आले। ते नदीच्या खाली एक मंदिर आहे छोटंसं, तिथं त्यांनी धरण आहे, मला वाटतं 1862चं धरण आहे ब्रिटिशांच्या काली। त्याच्या अगोदर बाबांचा दर्गा इथं स्थापन झालेला आहे आणि त्यावेळेला बाबा इथं जेव्हा आले त्यावेळेला ते समोर असणारं जे खोड आहे लिंबाचं, त्याच्यातून बाबांचं या ठिकाणी आगमन झालं। बाबांनी धरणाखाली आल्यानंतर तिथं सांगितलं होतं की मी या लिंबाच्या झाडातून प्रकट होईल, त्या खोडातून प्रकट होईल आणि इथं आल्यानंतर धूप, बत्ती आणि ऊद यांचा वास येईल।
जिथं वास येईल तिथं मी आलोय असं गृहीत धरा. आणि तिथंपासून आजपर्यंत बाबा इथं आल्यापासून ते आजपर्यंत हे पुढं तसंच होतं. पूर्वीच्या काळी ओपन होतं, आम्ही थोडंसं त्यात लोकांची श्रद्धा वाढत गेली असं गृहीत धरा. ते डपले वगैरे काढायला लागले म्हणून ते आम्ही जरा पॅक बंदिस्त केलं आणि सुरक्षित केलं थोडंसं. ते चिरकाल टिकावं, जितकं टिकता येईल तेवढं टिकावं अशी ही अपेक्षा आहे म्हणून आम्ही ते बंदिस्त केलं. आणि ताराबाई, बरोबर. हा, ताराबाई आणि मानाबाईचा काय इतिहास या मागचा आहे? ते माझ्यापेक्षा जरा बुजुर्ग असणार आहे थोडेसे, ते जास्त आपल्यापेक्षा माझ्यापेक्षा ते जास्त सांगू शकतात. ताराबाई मानाबाई काय आहे सांगा. ते सासूसून आहेत. ताराबाई सासून, मानाबाई सून. ही श्रेष्ठ भक्ती कोणाची भक्ती होती? ताराबाईची होती? ताराबाईची. ताराबाई. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.